Hi guys, my name is Hital, and if you're new to this channel, you're going to watch food, travel and lifestyle vlogs over here. So आता आपण चाललो आहे शिर्डीला. इट वॉज प्रॉपर प्लॅन. सो खूप फास्ट फास्ट आम्ही निघालो वगैरे सगळं. झोप पण पूर्ण नाही झाली. अँड म्हणून आता आम्ही नाश्त्यासाठी हॉल्ट घेतलेला. म्हणून तिकडे मी शूट स्टार्ट केले. आता आम्ही ऑलमोस्ट हाफ रस्त्यावरती पोहोचलो. आता आम्ही हॉल्ट घेतला आहे. त्याचं नाव आहे साई धाम रेस्टॉरंट. म्हणजे असं छोटंसं फूड हब टाईप आहे. बट इकडे जास्त ऑप्शन्स पण नव्हते खाण्याचे अँड फूड पण ओकेश होतं. सो आय वोंट रेकमेंड. तुम्हाला आधी पण खूप मस्त मस्त सुंदर असे रेस्टॉरंट्स लागतात जिकडे आम्ही नेहमी खातो. बट आम्हाला असं वाटलेलं की नाही, पुढे जाऊन खाऊया. बिकॉज लेट पण आम्ही निघालो अँड आमचं असं होतं की लवकर जायचं आहे, पोचायचं. म्हणून आम्ही असं विचार केला तिकडे जाऊन खाऊ. बट नंतर असं वाटलं की नाही, आता हॉल्ट घेऊयात. भूक पण लागलेली आणि ऊन आल्यावरती मग कंटाळा येतो. म्हणून मग आम्ही हॉल्ट घेतला चहा पिण्यासाठी. मग आम्ही थोडंसं खाल्लं पण. सो टेस्ट वॉज ओके. सो आय वोंट रेकमेंड. बट तुम्हाला जर म्हणजे अगदीच काही मिळत वगैरे नसेल, असं होत नाही, इकडे खूप काही मिळतं. बट स्टील इफ यू वॉन्ट यू कॅन हॅव. ठीक आहे एकदम. सो आता आमचा असा प्लॅन आहे की आता आम्ही जाऊ, आधी फ्रेशन अप होऊ, थोडं आंघोळ वगैरे करूनच निघालो आहे. बिकॉज सकाळी निघालो. सो आणि पोचल्यानंतर रूममध्ये अगदी चेक इन वगैरे सगळं करू. आम्ही गेल्या वेळेला जेव्हा मी गेलेली त्या टायमाला मी फक्त इन्स्टासाठी शूट केलेलो. सो ह्या टायमाला मला असं प्रॉपर यूट्यूबसाठी पण शूट करायचं, प्लस आम्ही इन्स्टावरती पण मी सगळे रील्स वगैरे घेणार आहेत. अँड त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं प्रॉपर डिटेल्स कॅप्शनमध्ये तुम्हाला दिसतील. सो तिकडे पण मला फॉलो करा, मी खाली टाकेन. तो मी नेहमीसारखा मागवला आहे मिसळ विथ बटाटा वडा अँड पाव. आपला हॉल झालेला आहे. सो भेटूया डायरेक्ट रूमवरती जाऊन. जेवढ्या आम्ही एक्सपेक्ट करत होतो त्याच्यापेक्षा 1 तास जास्त झालाय. 1-2 तास अराउंड. सो खूप जास्त दमलात आता आम्ही. अँड वी आर प्लॅनिंग की आता थोडं रेस्ट करू अँड मग कोणती तरी एक आरती घेऊ. संध्याकाळी पण आरती आहे अँड आता नाईटची पण आरती, रात्रीची पण असेल, प्लस उद्या सकाळची पण आरती असेल. सो बघू आमचा कसा टाइम मॅनेज होतो आणि त्याप्रमाणे एक आरतीच घेऊ. अँड आता मी तुम्हाला एक फटकन रूम टूर दाखवते. इकडून एंट्री आहे. एंट्री केल्यावरतीच यू आर गोइंग टू गेट अ ह्यूज बेड. त्याच्यासोबतच तुम्हाला साईड टेबल्स 2 अँड टॉवेल. तिकडे एक साईड चेअर विथ अ टेबल अँड अ चार्जिंग पॉईंट नियर बेड इज अ मस्ट. देन इकडे आहे मस्त व्ह्यू. आय डोंट नो व्हॉट्स अ व्ह्यू. लेट्स सी. ओके, सो आपल्याला शिर्डीची एंट्रन्स दिसतं. दॅट्स द एंट्रन्स. वी टेक हे बाजूचं हॉटेल. देन दिस इज मी राईट हिअर. TV, kettle, and माझा पसारा. And let's move on to bathroom area. The bathroom area is quite spacious with a wash basin and a clean toilet. A cupboard where you can keep all your clothes and everything. And then they also have 2 types of compartments. सो या आपल्याला असा सुपर कोझीचा असा क्यूटचा रूम मिळतोय. अँड आय विल ॲड एव्हरीथिंग लाईक चार्जेसपासून सगळं मी तुम्हाला ॲड करेन. नंबर वगैरे पण त्यांचा देईल. सो यू कॅन कॉन्टॅक्ट. ही जी प्रॉपर्टी आहे त्याच प्रॉपर्टीचं अजून एक हॉटेल आहे इकडे जवळ, जे साईबाबा मंदिराच्या एक्झॅक्ट समोर आहे. सो आपण तिकडे गाडी लावायला जाऊ अँड तेव्हाच बघू पण तिकडची पण प्रॉपर्टी मी तुम्हाला टूर देईन. अँड आता आपण थोड्या वेळ रेस्ट करू. मग आपण जेव्हा रेडी होऊ तेव्हा मी ह्या प्रॉपर्टीची पण टूर देईल प्रॉपरली. प्रॉपर्टीची टूर
आय एम बॅक इन द रूम. सकाळपासून मी ह्याच कपड्यांवरती आहे, कारण असं फुल कट टू कट शेड्यूल चाललंय, जस्ट कॉज आम्ही लेट झालो. तर आता परत थोडंसं मे बी रेस्ट करू, नाही तर मग लगेच रेडी हो अँड मग जाऊ दर्शन करायला. जमलं तर आरती पण घेऊ. सो दर्शन करताना तर मी ब्लॉग नाही काढू शकत. सो फायनली मी कपडे चेंज केले. फायनली मी कपडे चेंज केले अँड वी आर हेडिंग टू मंदिर. मी कार घेतली, तिकडेच राहू कुठेतरी पार्किंग अँड देन जर शक्य झालं तर आजूबाजूला काहीतरी बघू. साई तिथं पार्क 7 वाजता बंद होतं आय गेस ॲज पर गुगल, बट इकडच्या लोकांनी सांगितलं की 7 वाजता तिकडे शो असतो. सो लेट सी. तिकडचं दर्शन झाल्यानंतर मग ते फाइंड आउट करू. सो जस्ट आमचं दर्शन झालं, खूप सुंदर होतं. आरती पण मिळाली, म्हणजे आम्ही मंदिरात होतो आरतीच्या टायमाला, गाभारात नव्हतं, बट आरती मिळाली. सो आता आम्ही आलो आहे इकडे. समोरच साईबाबा इंटरनॅशनल आहे, जे त्यांचंच हे आहे दुसरं. सो आम्ही तिकडे गाडी पार्क केलेली. सो आता मी तुम्हाला इकडचं पण रूम टूर वगैरे दाखवेन. सो तुम्ही जिकडे तुम्हाला पॉसिबल असेल तुम्ही येऊन राहू शकता. दोन्ही सुंदर प्रॉपर्टीज आहेत आणि ही त्या प्रॉपर्टीपेक्षा ही प्रॉपर्टी अजून सुंदर आहे. तर मी तुम्हाला दाखवते. ही प्रॉपर्टी जस्ट इकडे बघू शकता तुम्ही, पाठी साईबाबाचं मंदिर आहे अँड इकडे ती प्रॉपर्टी आहे. सो जस्ट लाईक सगळे गेट त्याच्या समोरच आहेत, तुम्ही 2 मिनिटात जाऊ शकतात. सो मी तुम्हाला आतून दाखवते ही प्रॉपर्टी. सो दिस इज द एंट्री अँड दिस इज द लॉबी. इकडे मेडिटेशन रूम पण आहे. तुम्हाला इकडे गेम झोन पण मिळेल. सो हा आहे एक रूम ज्यामध्ये तुम्हाला आधी मिळेल एक couch with TV and a chair, and in the second room we have a huge mirror. इकडे आहे मोठा bed with 2 chairs and a table, and here is a huge washroom with a bathtub. A bed for double occupancy and single occupancy with a TV unit. And the best part about this room is going to be the view. You can see Sai Darshan Q complex. So it's Sai Baba's Mandir's view from the window. इकडे cute अशी sitting आहे, one bed and some cute aesthetics going on. इकडे पण आणि ते तुम्हाला छोटीशी chair मिळेल with one TV unit and a side desk. And once you go inside, इकडे अजून एक तुम्हाला बेड मिळेल विथ डबल ऑक्युपन्सी. इकडे 2 सिटिंग, अ टीपॉय, अ साइड डेस्क, टीव्ही अगेन, कबोर्ड, फ्रिज, अ वॉशरूम and TV with a mirror. So as you can see, मी सगळं साईबाबा इंटरनॅशनल हॉटेलमधलं पण शूट केलं, जे तुम्हाला 2 मिनिटावरती आहे, लाईक अपोजिट टू शिर्डी मंदिर, अपोजिट टू साईबाबा मंदिर आहे. आणि तिकडून तुम्हाला व्ह्यू पण मस्त आहे, डायरेक्ट साईबाबाचं मंदिराचा व्ह्यू आहे. तर सकाळी व्ह्यू सुंदर असतात. अँड आता आम्ही चाललोय परत आमच्या रूमवरती. चाललोय फ्रेश होऊ, थोड्या वेळ आराम करू, चेंज करू अँड देन वी विल हॅव डिनर. सो मी तिकडे आता जिथे गेलेली तिकडे तुम्ही बघू शकाल, सगळं वेल ऑर्गनाइज्ड आहे. तिकडे 4 स्टार रेटिंग पण आहे त्यांना. अँड व्हॅलेंटाईन्स डेसाठी तुम्हाला फुल डेकोरेशन वगैरे करून मिळतं. मी रीलमध्ये ते ग्लिम्स टाकेन, आता सध्या नव्हतं ते सेटअप, सो ते मला सेंड करतील, मी तुम्हाला रीलमध्ये ते इन्क्लूड करेन. सो तुम्ही तिकडे जाऊन बघू शकतात. आणि तिकडे पण फ्लोटिंग ब्रेकफास्ट वगैरे सगळं आहे. उद्या मी तुम्हाला आपल्या इकडे फ्लोटिंग ब्रेकफास्ट दाखवेन. सो आय एम ॲट द रूम अँड मी विचार केला थोडंसं सांगू तुम्हाला अबाउट द ओव्हरऑल एक्सपिरियन्स. सो फर्स्ट थिंग, द रोड्स. आम्ही ह्या टायमाला समृद्धी महामार्गावरून नाही आलो. मेन म्हणजे तो एक असा सलग मार्ग आहे, सो थोडी भीती वाटते. बट या, इट्स अ गुड रूट. ॲक्च्युली आपण जर ह्या साईडून यायला गेलो
तर 2 आवर्स आपले एक्सटेंड होतात अँड रोड पण खूप घाण आहे. प्लस आज ॲक्सिडेंट झालेलं अँड एका साईडला 1 लेनवरती काम चालू होतं, सो डायव्हर्जन होतं. सो आम्हाला खूप जास्त टाईम लागला अँड बिकॉज ऑफ दॅट आम्हाला उशीर झाला. बिकॉज आम्ही ऑलमोस्ट 5:30ला निघायचं ठरवलेलं, सो आम्ही 6 o'clockपर्यंत निघालेलो. स्टिल इकडे आम्हाला पोहोचेपर्यंत अराउंड 1:30 झाले. सो तो खूप जास्त टाईम गेला. गेल्या वेळेला आम्ही जेव्हा आलेलो तेव्हा आम्ही विदिन 5 आवर्स आलेलो. 5 आवर्सपेक्षा पण कमी आम्हाला लागलेले हॉल्ट घेऊन ब्रेकफास्ट वगैरे असं प्रॉपर करून. ह्या वेळेला आम्ही प्रॉपर ब्रेकफास्ट पण नाही केला, खूप फटाफट केला. स्टिल आम्हाला जास्त टाईम लागला. सो इफ यू आर कमिंग फ्रॉम दॅट साईड, सो समृद्धी महामार्ग बेस्ट आहे. सेकंड थिंग इज इकडे आल्यानंतर तुम्हाला खूप सारे हॉटेल्स वगैरे मिळतात. बट वन थिंग अबाउट हिअर इज इकडे असं प्रॉपर स्वच्छता नसते. गेल्या टायमाला आम्ही आलेलो तेव्हा आम्ही नाशिकला स्टे केलेला, तिकडे चांगली प्रॉपर्टी होती. बट आम्ही इकडे जिकडे स्टे केलेला ते असेच अराउंड 200-300 रुपीज पर आवर वगैरे टाईप ऑफ रूम होती. अँड असेच सगळे इकडे मोस्टली रूम्स आहेत. सो त्या रूममध्ये मी तर म्हणते 1 आवर राहायचं असेल तर इट्स गुड. बट नाहीतर नका राहू, कॉज तिकडे अशी प्रॉपर स्वच्छता वगैरे एवढी नसते. अँड आय डोंट थिंक इट मे बी सेफ, बट स्टिल नका राहू. सो तुम्हाला देते विचार सेफ, विचार लाईक गुड, क्लीन अँड एव्हरीथिंग. आय डोंट नो माझा कॅमेरा एवढा का हलतोय. ऑटो फोकस मोडवरती गेला आय गेस, सो बेअर विथ दॅट. सो या द एक्सपिरियन्स हिअर इज सो गुड. लाईक त्यांचा स्टाफ पोलाईट आहे, ते प्रॉपर अम्युनिटीज आहेत, लाईक पूलपासून जिमपासून सगळं. आय नो मोस्टली पीपल इकडे दर्शन करायला येतात, बट खूप फॅमिलीज असे असतात जे लाईक मंथमधून एकदाच ट्रिपवरती जातात अँड ते कम टू शिर्डी आणि अशा काहीतरी प्लेसेसवर जातात. सो दोन्ही गोष्टी होतील, तुमचे किड्स पण म्हणजे एन्जॉय करू शकतील इकडे अँड तुम्ही दर्शन वगैरे पण करू शकाल. सो इकडे दर्शनाचे टायमिंग्स वगैरे काय आहे ते पण तुम्हाला इकडे सगळे तुम्हाला मिळतील. असं तो असं नाही आहे तुमचं की एक जर तुम्ही मिस केलं तर तुम्हाला नाही मिळणार. खूप ऑप्शन्स आहेत इकडे आरतीसाठी पण. तर तुम्हाला जर हवंच आहे, आरती करायचीच आहे, तर प्रॉपर प्लॅन करा. इकडच्या लोकल लोकांना विचारा. लाईक जर रेस्टॉरंट्समध्ये तुम्ही जात असाल, नाही तर मग ज्या हॉटेलमध्ये तुम्ही स्टे करत असाल त्यांना विचारा. मी इकडे हॉटेल्समध्ये डिटेल्स पण देईल स्टाफचे. इकडे स्टाफ खूप चांगला आहे, खूप कॉपरेटिव्ह आहे. सो तुम्हाला ते पण सांगतील जर तुम्ही इकडे राहत असाल तर. अँड द थर्ड थिंग ॲक्च्युली द थर्ड थिंग इज साई दर्शन. सो गेल्या टायमाला जेव्हा मी आलेली तेव्हा मी सकाळी लाईक आम्ही इकडे 11-12 वाजता पोहोचलेलो. सो दुपारचं खूप जास्त इकडे गरम असतं. आताच्या सीझनमध्ये पण लाईक आम्ही गेल्या वेळेला पण आलो जॅन या फेबमध्ये चाललेलो, जॅनमध्ये मे बी. सो त्या टायमाला पण इकडे खूप 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 ऊन होतं. लाईक अक्षरशः पाय भाजत होते. दुपारी एक तर डोक्यावरती ऊन असतं, सो पाय खूप भाजत होते आणि त्यामुळे मला असं प्रॉपर सगळं नीट बघता नाही आलं. खूप फास्ट फास्ट झालं सगळं. त्या टायमाला एक होतं की गर्दी खूप कमी होती. ह्या टायमाला मला गर्दी जास्त मिळाली बिकॉज आम्ही आरतीच्या टायमाला गेलेलो. बट स्टील ते एक वेगळा एक्सपिरियन्स असतो. वी फील सो पीस विदिन. असं खूप मस्त वाटतं, शांत वाटतं. सो ते पण एकदा तरी एक्सपिरियन्स करायला हवं, आय मस्ट से. माझा एक्सपिरियन्स प्रमाणे इव्हनिंगमध्ये जर तुम्ही दर्शन घेतलं तर ते बेस्ट असेल. बिकॉज आता मी जसं गेलेली गर्दी होती नो डाऊट, बट थंड होतं अँड प्लीजंट वातावरण असल्यामुळे आपण पण स्वतः खूप उत्साही असतो सगळं बघायला. अँड जर तेच गरमी असेल तर आपल्याला असं वाटतं की फटाफट फटाफट करू आणि बाहेर निघू. सो साईबाबा मंदिर आतून बघायला गेलं तरी खूप मोठं आहे. आणि मेन थिंग म्हणजे तिकडे फोन अलाउड नाही आहे. सो तुम्हाला असं कोणी नाही टाइमपास करत मिळणार जो लाईक व्हिडिओ काढतोय आमच्यासारखे पण इव्हन. सो व्हिडिओ काढतोय नाही तर मग तिकडेच उभा आहे फोनवर बघत, फोनवर कॉलवर बोलत, असं काहीही नसतं. सो दॅट्स अ व्हेरी गुड थिंग. मला असं खूप खूप छान वाटतं. ते टाइम मिळेल आपल्या फॅमिलीसोबत नाही तर ज्यांच्यासोबत जातात त्यांच्यासोबत कनेक्ट करायला. बिकॉज तिकडे बघायला पण खूप काय काय. साईबाबांची समाधी आहे, गार्डन आहेत, मशाल आहे, ते सगळं तुम्ही नीट प्रॉपर बघा. बिकॉज तिकडे यूट्यूब आणि इन्स्टावरती पण एवढे व्हिडिओज नाही आहेत जे तुम्ही व्हर्च्युअली बघू शकाल. सो तुम्ही स्वतःहून जाऊन एक्सपिरियन्स करा. इट्स अ व्हेरी ब्युटिफुल एक्सपिरियन्स. अँड अजून पण आजूबाजूला खूप काय बघण्यासारखं आहे. सो गेल्या वेळेला जेव्हा आम्ही नाशिकमध्ये होतो त्या टायमाला आम्ही त्र्यंबकेश्वर कव्हर केलेलं, देन गोदा आरती कव्हर केलेली अँड सुलावाहिन्यात कव्हर केलेले. नेक्स्ट डे सुलावाहिन्यात आम्ही गेलेलो. सो सुलावाहिन्यात इज अ वन टाइम एक्सपिरियन्स. आम्ही आधी पण गेलेलो पण मी कव्हर नव्हतं केलं म्हणून मी परत केलेली. सो तुम्ही जर जात असाल सुलावाहिन्यातला तर तुम्हाला जर आवड असेल त्या गोष्टीमधली तर यू विल एन्जॉय दॅट. बट जर तुम्हाला आवड नसेल तर शक्यतो नाही गेला तरी चालेल. वाईन्स अजून पण आहेत वाईन्यार्ड्स, ते बघा तुम्ही. सो गोधा आरती इज अ एक्सपिरियन्स. लाईक तुम्हाला जर गंगा आरती, मला असं आहे की लहानपणापासून मला गंगा आरतीला जायचं. जेव्हापासून मला कळलंय की गंगा आरती असते तेव्हापासून मला गंगा आरतीला जायचं आहे. अँड असं गंगा आरती कुठेही मी ऐकली तरी पण माझ्या अंगावरती गुजबम्स येतात. सो ज्या टायमाला मी गोदा आरतीला गेलेली सेम
गोष्ट होती. सो गुड एक्सपिरियन्स. लाईक महाराष्ट्रामध्ये आपल्याला गंगा आरतीसारखं काहीतरी मिळतं आहे, तर अजून कायच चांगलं त्यापेक्षा. सो ते लोक प्रॉपर सगळं तेच प्रॉपर आरती करतात. जशी ती आरती असते तशीच आरती असते. सगळे लाईक पंडित लोक वगैरे असतात. सो ती खूप सुंदर असते आरती. ती तुम्ही बघू शकतात संध्याकाळच्या टायमाला. अँड त्र्यंबकेश्वरला तर म्हणजे सगळे एकदा ना एकदा तर जातातच. सो तेही तुम्ही जाऊ शकता, ते कव्हर करू शकतात. अजून पण छोटं मोठं खूप काय आहे नाशिकमध्ये बघण्यासारखं. सो तेही तुम्ही कव्हर करू शकता. मी त्याचे पण डिटेल्स देईन. मला जर अजून काही गोष्टी मिळाल्या तर मी त्याही टाकीन खाली. चेंज केलं आणि आम्ही आता डिनर करू थोड्या वेळाने अराउंड 10:30. आधी फर्स्ट थालीमध्ये आपल्याकडे आहे झुणका, पिठलं, 2 भाकऱ्या, ठेचा आणि शेंगदाण्याची चटणी. दिस इज अ साऊथ इंडियन थाली आणि ह्याच्यात आपल्याला मिळतं सॅलड, दही, बोंडा, मिरची भजी, पोळी, घी, वेज सब्जी, रस्सम, डाल, सांबार, पायासम, लेमन राईस. त्यासोबत तिकडे आहे पुरी, अय्यप्पन पापडम अँड साधा राईस. हिअर वी हॅव द नॉर्थ इंडियन थाली. ह्याच्यामध्ये गुलाबजामुन, नान, पापड, सॅलड, दही, राईस, दाल मखनी, पनीर. महाराष्ट्रीयन थालीमध्ये आपल्याला आहे फोडणीचा भात, कढी, रस्सा, मोदकची आमटी, भालुशाही, सॅलड, भाकरी आणि 2 प्रकारच्या भाज्या. त्याच्यानंतर ठेचा, मासवडी, इथे आहे कोथिंबीर वडी, सोलकढी आणि शेंगदाण्याची चटणी. All the eating, all the filming, and the desert was top notch. If you are near Shirdi or if you are coming here आणि तुम्ही इकडे राहतही नसाल तर त्यांचं रेस्टॉरंट ट्राय करा. रेस्टॉरंट एवढं भारी आहे. लाईक त्यांचं फूड एक नंबर, प्रॉपर ऑथेंटिक. लाईक आज मी एवढ्या डिशेस ट्राय केल्या फ्रॉम साऊथ इंडियन टू नॉर्थ इंडियन टू लाईक आपलं प्रॉपर महाराष्ट्रीयन, अँड सगळ्या टेस्ट एक नंबर होत्या. लाईक प्रॉपर डेलिकसी होती. अँड वन मोर थिंग इज डेझर्ट त्यांचं सगळं इन हाऊस आहे. सो डेझर्टमध्ये असं एकदम टेक्स्चर्स, प्रॉपर टेक्स्चर. आम्ही एकच डेझर्ट ट्राय केलं. लाईक डेझर्ट बघूनच टेम्पटिंग वाटत होते. सो आम्ही बघितलं की घेऊया 1-2 आणि आम्ही एक तिकडे ट्राय केलं आणि एक आम्ही घेतला. सो द डिस्कॉफ वॉज अँड नाव वी आर गोइंग टू ट्राय अनदर डेझर्ट. मला माहिती नाही कोणता आहे तो, कोणता तरी आहे तो. आपण रूमवरती जाऊन बघूया. अँड या इकडे जर तुम्ही आलात तर तुम्ही म्हणजे मेन्यू तेवढा वास्ट आहे त्यांचा. सो तुम्ही खूप काय ऑर्डर करू शकतात. लाईक तुमचे लहान मुलं असेल त्यांना पिझ्झा हवा असेल, तर तुमच्यासोबत आजी आजोबा असतील त्यांना प्रॉपर महाराष्ट्रीयन फूड हवं असेल, ते अजून कोणी काहीही असू देत आणि त्यांना काहीही हवं असू देत सगळं खाऊ शकतात तुम्ही. एवढं 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 भारी होतं. पण एवढं भारी होतं की आम्ही अक्षरशः फुल झालेलो तरी आम्ही लास्ट पीसपर्यंत खात होतो. आणि आता पण एवढी थाली आणि एवढं भारी झालेलं. आम्ही 2च ॲक्च्युअलमध्ये खाल्ल्या. आम्ही हाफ हाफ शेअर करून खाल्ले 2. मी 1 आणि 1 पण मी लिटरली खाल्ली नसेल थाली. प्रत्येक थालीमधून मी असं थोडं 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 ट्राय केलं आणि प्रत्येक गोष्ट ऑथेंटिक होती. सो असं ते खाऊनच मी एवढी फुल झाली. बट स्टील आय हॅव सम थोडीशी जागा फॉर डेझर्ट. आता आमचा प्लॅन काहीच नाही आहे, बिकॉज असंच कुठेही रात्री भटकायचं नसतं. सो आम्ही सरळ जाणार आहोत रूमवरती जाऊन डेझर्ट खाणार आहोत. आणि मला तर वाटतं मी खूप लवकर झोपणार आहे, बिकॉज मी काल पण नीट झोपली नव्हती. ॲज आय सेट इम्प्रॉपर प्लॅन होता. सो माझं असं होतं की ठीक आहे काय झोपायचं, दुसऱ्या दिवशी काय उठायचं. बट दुसऱ्या दिवशी लवकर उठायला लागलं आणि मी रात्री झोपली अराउंड 2:30. सो हार्डली 3-4 आवर्स माझी झोप कंप्लीट झाली आहे. कंप्लीट कसली झाली आहे, झोप झाली आहे हार्डली 3 आवर्स. सो या आय विल एंड टुडेज व्लॉग ओव्हर हिअर. उद्या आता आपण व्लॉग करूया, बिकॉज मी खूप दमली आहे. आय एम टू मच एक्झॉस्टेड. आणि मी आता इकडून बसली आहे, पार्किंगमध्ये बसली आहे आणि समोरच श्री साईबाबा दर्शनचं हे आहे. सो असं खूप भारी वाटतंय, म्हणजे असं एकदम बाजूला असल्यासारखं बाप्पाच्या. म्हणून कधी पण आलात तर साई इंटरनॅशनलमध्ये राहा, तुम्हाला डायरेक्ट समोर बाप्पा दिसतो. सो हॉटेल खूप सुंदर आहे, रेस्टॉरंटही अधिक सुंदर आहे. सो तुम्ही या आणि राहा, तुम्ही स्वतः तुम्हाला समजेल की एक्सपिरियन्स इज द बेस्ट. बाबांचं मंदिर आहे, अजून काय पाहिजे. म्हणजे साईबाबांचं मंदिर समोर हॉटेल, हॉटेल मंदिर, मंदिर हॉटेल, या आणि बाजूला रेस्टॉरंट, म्हणजे हॉटेलमध्येच रेस्टॉरंट. अँड बेस्ट थिंग इज मी स्वतः म्हणजे तुम्ही माझी यूट्यूब व्हिडिओज बघितले असेल, रील्स बघितले असेल, मोस्टली मी फक्त आणि फक्त नॉनव्हेज खाते. बट ह्या ठिकाणी आल्यावरती म्हटलं असं आता इथे नॉनव्हेज कसं खाणार. बट द रेस्टॉरंट वॉज सो गुड. 2 टाइम व्हेज खाऊन मला वाटलं नाही की मी व्हेज खाल्ले. मी जेवढी आहे आता ज्या दिवशी घरी पण व्हेज असतं ना त्या दिवशी मी 1 चपाती कमी, 2 टाइम भात की अर्धा टाइम भात घेणार, असं सगळ्या माझे टॅक्टिक्स चालू असतात.
बट आज मी व्हेज खाल्लं. व्हेज. असं जर मला रोज व्हेज दिलं तर मी रोज पण व्हेज खाऊ शकते. आई माझा ब्लॉग बनणार आहे. The next day. Good morning. It is the next day. I just got fresh and now we are going to the pool. They have a floating breakfast over there. So ते पण करू and खूप लेट उठलो आम्ही. म्हणजे मी कालच विचारलेलं की किती वाजेपर्यंत असेल. सो दे सेड की जेव्हा तुम्ही उठाल हाफ एन आवर आधी सांगा 8 पासून स्टार्ट होतो. सो आमचा असा प्लॅन होता सकाळी उठून काहीतरी करूया, एक तर आरती अटेंड करूया नाहीतर मग साई तीर्थला जाऊया. बट दोन्ही आम्ही नाही केलं. सो आता आम्ही उठलो आहे अँड डायरेक्ट पूलमध्ये जाऊ. सो आय जस्ट चेंज अँड आता आपण फायनली ह्या प्रॉपर्टीची टूर करूया. सो फर्स्ट फ्लोअरवरती इकडे पूल आहे आणि त्याला का तुम्हाला सेटअप करून देतात फ्लोटिंग ब्रेकफास्टचा. त्यात ऑलमोस्ट सगळं होतं. पराठेपासून सँडविचेस अँड पकोडा सगळं सगळं. पुरी भाजी पण होते. सो मस्त होती पण. सो दिस इज अ डबल ऑक्युपन्सी रूम. आय हॅड शोन यू अर्लियर. आपला पण तोच रूम आहे. सो हा असा क्यूट कोझीचा एक रूम आहे. देन इकडे सेकंड टाईपचा रूम आहे. इकडे क्यूट छोटूसा डबल ऑक्युपन्सी बेड आहे अँड इकडे फुल क्वीन साईज आय गेस किंग साईज बेड असेल अँड इकडे असा छोटासा सोफा टाईप बसायला आहे. देन चेअर अँड TV अँड मेन थिंग अबाउट दिस इज इकडे सुंदरसा असा वॉकिंग क्लोजेट टाईप सिच्युएशन आहे. यू कॅन डू मेकअप अँड here is the washroom and washroom is clean tidy washroom with a bathtub. So हा रूम आहे ट्रिपल ऑक्युपन्सी करता. एव्हरीथिंग इज सेम जस्ट अ डबल बेड अँड हा सिंगल बेड. इन हाऊस जिकडे आपण लंच वगैरे केलेलं. सो खूप मोठा आहे. अँड दॅर इज द रिसेप्शन. आणि इकडे सकाळी बुफे ब्रेकफास्ट पण असतो. आता आम्ही चेकआउट केला आहे अँड